तुका मने धावा आहे पंढरी विसावा। तुकाराम महाराज ज्यावेळेस पंढरपूरला निघाले होते आणि त्या टप्प्यावरून त्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता। आजही तिथून वारकरी जात असताना मात्र अशा प्रकारे धावत निघतात। प्रत्येक दिंडीमध्ये असलेली पालखीमधले वारकरी ज्यावेळेस या ठिकाणी येतात आणि इथून अगदी 30-35-40 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर येतं आणि इथून वारकरी अगदी धावत सुटतात। खरं तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये टप्प्यावरती हा सोहळा पार पडतो आणि आपण इथं बघतोय की वेळापूरच्या अगदी वेशीवरती या ठिकाणी धावा पार पडतो। मानाच्या ज्या पालख्या आहेत, मानाच्या पालख्यामधले जे वारकरी आहेत ते वारकरी असे प्रत्येक दिंडीमधले वेगळे वारकरी असे येतात आणि या ठिकाणी धावत सुटतात। तुकाराम महाराज पंढरपूरला जात असताना बरोबर आहे त्यांना विठ्ठल मंदिराचा कळस इथून दिसला होता आणि इथून तुकाराम महाराज थेट धावा आहे ना पंढरपूरला पोहोचले होते। तेच आपण बघतोय की कशा प्रकारे हे सगळे वारकरी या ठिकाणाहून धावत सुटतात आणि अनुभूती अशी असते की इथून पंढरपूरचा कळस दिसतो आणि म्हणून इथून जाणारा प्रत्येक वारकरी धावल्याशिवाय पुढे जात नाही। त्यामुळे आषाढी वारीच्या या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक ठिकाणाला वेगळं महत्त्व आहे। आपण बघितलं की कुठे रिंगण आहे, कुठे 2-2 विसावे आहेत, कुठं समाज आरती मोठी आहे, तर कुठे अशा प्रकारे वारकरी धावत सुटतात आणि याला धावा असं म्हणतात। तुकाराम महाराजांच्या पालखी सोबतचा धावा हा टप्प्यावरती होतो आणि आपण बघतोय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा धावा हा वेळापूरच्या नजीक वेळापूरच्या वेशीवर होतो। कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा, वेळापूर। तर जिथं हा सोहळा पार पडतो, जिथं या सोहळ्यामध्ये वारकरी धावायला सुरुवात करतात, त्या टप्प्यावरून वारकऱ्यांशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। बघूया या धाव्याचं महत्त्व काय असतं आपण जाणून घेऊया वारकरी माझ्यासोबत। मला सांगा माऊली, काय धाव्याचं महत्त्व असतं? या धाव्याचं महत्त्व तुकाराम महाराजांनी त्यावेळी सांगितलं की आळंदीपासून किंवा देहूपासून पंढरपुराकडे वारकरी येतो, तिथून पंढरपूरचा कळस त्यावेळी दिसत होता। त्यावेळी कळस दिसत होता त्यावेळी तुकोबरायाने सांगितलं, धावा धावा धावा, पुढे पंढरी आहे विसावा। त्याच्यानंतर पंढरी हा विसावा, वारकऱ्यासाठी हा विसावा पंढरी आहे, माझा परमात्मा पांडुरंग हा विसावा आहे। माऊली दिसल्यामुळे त्याने माऊलींना पांडुरंग दिसल्यामुळे म्हणून या ठिकाणाहून धावा धावा माऊली माऊली करत ज्ञानेश्वर माऊली इथून धावा पंढरीच्या दिशेने त्यांनी घेतला होता, अशी आख्यायिका या ठिकाणची आहे। आपण बघतोय की म्हणूनच हे सगळे वारकरी ज्यावेळेस इथं येतात त्यावेळेस इथून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कळस दिसला अशी अनुभूती होते आणि ते लोक पुढे धावत सुटतात, ज्याला धावा असं म्हणतात। कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा, वेळापूर।